तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत आहे। तर गाईज, मला उद्या मकर संक्रांती, त्यामुळे मला उद्या आज करायचं आहे। आजच प्रोसेस पूर्ण करून ठेवायची। त्यासाठी मला तीळ लागत आहे, म्हणजे तिळाचे लाडू करायचे आणि थोडेसे मला यावं म्हणून मला तिळाची चकल्या पण करून बघायच्या। बघू येतं का नाही, युट्यूबवरती रेसिपी बघितली, आता मी ट्राय करून बघते। तर चला, तोपर्यंत लाईक शेअर कमेंट करा आणि मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते। तुम्ही पण नक्की बघा आणि फॉलो करा। हॅलो फ्रेंड्स, तर बघा, माझं तीळ करायचं म्हणजे माझं संक्रांत आली जवळ, उद्याकडे संक्रांत आली आणि मला लाडू करायचे होते। तर आय एम सो सॉरी गाईज, आमच्या इथं आवाज येतोय कारण की बारीकले पोरं बाहेर खेळताय नाही का। तर मग मस्तपैकी मी अर्धा किलो तीळ घेतले होते आणि थोडेसे वाटीभर तीळ मी साईडला काढून ठेवले होते। त्याच्यासाठी मला चक्की करायची होती, त्यांना चिक्की खूप आवडती आणि मला लाडू आवडत नाही, तरी पण मग मी लाडू केले। आणि मग चालले होते, माझे थोडीशी नखरे चालू होती कारण की मी एकटीच मोबाईल हातामध्ये धरला होता आणि एकटीने सगळं काय हँडल करायचे आणि ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि घाईत ह्या गोष्टी कराव्या लागतात नाही का। तर त्यासाठी मग मी मस्तपैकी आपले तीळ भाजून घेतले, असं खमंग मंद गॅसवर भाजून घेतले। मग त्यानंतर मी थोडीशी शेंगदाणे ॲड केले, मग ते पण मंद गॅसवरती मी मस्तपैकी खमंग भाजून घेतले। मग हा चिक्कीचा गुळ घेतला, मग तसं विळीच्या साह्याने मी तो बारीक बारीक अगदी स्लाइस करून घेतला। मग नंतर कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मला थोडंसं साजूक तूप टाकलं होतं, बघा तुम्हाला साजूक तूप पण त्या साईडला दिसत असेल। तर साजूक तूप 2 चमचे टाकले आणि नंतर मग मी त्यामध्ये गूळ ॲड केला, जेणेकरून आपला गूळ लवकर पातळ होतो आणि माझं मिश्रण तयार झालं नव्हतं नाही का। त्याच्यासाठी मला थोडा वेळ लागणार होता आणि जेव्हा गुळाला असं फेसासारखं गुळ होतं आणि जेव्हा गुळाचा कलर चेंज होतं, तेव्हाच समजायचं का तुमचा पाक हा ऑलरेडी ऑलमोस्ट तयार झालेला आहे। तर इथं थोडासा आवाज येत असेल तर सॉरी फ्रेंड्स। तर बघा, मग माझं आहे ना, मी पाण्यामध्ये चेक करून घेत होते म्हटलं नाही का, आणि मी चेक केल्याच्या नंतर थोडासा गार होऊ द्यायचा, मग तुम्ही हात लावायचा। मी लगेच हात लावायला गेले, त्यामुळे ते चिपकलं, म्हणून मी 5-10 मिनटं अजून ठेवलं आणि गोळी तयार झाल्याच्या नंतर डिशमध्ये टाकल्याच्या नंतर टणकन असा आवाज आला। मग मी सर्व मिश्रण एकत्र असं पटपट केलं, एका हातात मोबाईल एका हातामध्ये कढई ती हलवत होती पूर्ण, आणि मग मी मस्त सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं। एकत्र करून घेतल्याच्या नंतर मग मी दाखवू नाही शकले तुम्हाला, माझ्या हाताने जे लाडू तयार करत होते ना, मी ते दाखवले नाही तुम्हाला। तर नेक्स्ट टाइम तुम्हाला सर्व प्रोसेस मी पूर्णपणे दाखवल, कारण की हो, हे पण जॉबला गेले होते आणि एकटीच्या हाताने हे एवढ्या काही गोष्टी शक्य नाहीये आणि असं घाबरत तर फ्रेंड्स बघा, फायनली माझं तिळाचे लाडू पण तयार झालेले आहे आणि माझे तिळाची चिक्की पण तयार झाली। काय सांगू तुम्हाला, पहिल्यांदा मी केली ही चिक्की आणि पहिल्यांदा मी लाडू पण केले, मोबाईल मधून बघून केले, पण खूप सुंदर झाले बघा। सुरुवातीला खूप चटका बसला, काय सांगू तुम्हाला। बघा, एवढे लाडू केले मी बघा, आणि चिक्की तुम्हाला दाखवते, इतकी चिक्की बनवली मी बघा। चिक्कीचा आकार पण बघू शकता तुम्ही बघा। चिक्कीचा आकार पण एकदम मस्त आलेला आहे, त्रिकोण सारखा चिक्कीचा आकार आलाय आणि खायला पण एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत झाले नाही का। चिकट आहेत थोडेसे। तर तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, मी जसं केलं तसंच तुम्ही करा। आवडला असेल तिळाचे लाडू, लाईक शेअर कमेंट करा, खूप 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 प्रेम द्या। ओके, बघा एवढा पसारा पडलाय, आता तो पसारा मला सगळा आवरायचा आहे। बघा, तिळाचे लाडू केले मी, बघा असे गोल गोल लाडू, एकदम छान मस्त पैकी। बघा, चकल्या केल्या याच्यामध्ये, त्या पण खूप सुंदर झाल्यात नाही का, मला तर खूप जास्त आवडलं। तर बघा, चिक्की पण माझी ऑलमोस्ट तयार झालेली आणि लाडू पण तयार झालेली, मला ना खूप आवडले हा, आणि मी सर्वांना थोडं दिलं। उद्या मकर संक्रांती, उद्या द्यायचं, त्यासाठी मी आजच दिलं आणि सर्वांना दिलं नाही का। सर्वजण बोलले अगदी छान झाले। मला असल्या गोष्टी करायला खूप आवडतात, त्यांना पण खूप आवडेल। माझा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा। ओके, बाय।